पुरेसं खोदलं तर जवळपास सर्वच घपल्यांचे धागेदोरे गुजरातमध्ये सापडतात. आता बघा, युपी मध्ये पोलीस भरती परीक्षेचा पेपर लीक झाला आणि घोटाळा उघड झाला. उत्तर प्रदेश राज्य सरकारने एड्युटेक सोल्युशन्स या अहमदाबाद मधील परीक्षा आयोजन करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केले. पण हे एकदा तरी चुकून झालेलं का? तर नाही. एड्युटेकचा फाउंडर डिरेक्टर सुरेश चंद्र आर्य हा सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा संस्थेचा प्रेसिडेंट. या संस्थेच्या कार्यक्रमांना भाजप नेत्यांची आवर्जून उपस्थिती असते. अगदी मोदींनी सुद्धा अटेंड केलंय. ही झाली फाउंडरची ओळख. एड्युटेक कंपनीला बऱ्याच राज्यांनी ब्लॅकलिस्ट केलेले आणि याच कंपनीला युपी मध्ये 63,244 पोलीस शिपाई भरतीचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. जी परीक्षा अंदाजे 43 लाख कॅन्डिडेट्सनी दिली आणि पेपर लीक झाले. कंपनीच्या अहमदाबादमधील गोडाऊनमधून पेपर लीक झालं असं समजतं. मॅनेजिंग डिरेक्टर विनीत आर्य अमेरिकेत पळून गेला. 2023 मध्ये बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डने टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आयोजनात गडबड आढळली म्हणून 3 वर्षांची बंदी एड्युटेकवर घातली होती. त्यांनी किमान मार्कांपेक्षा कमी मार्क असूनही 5,657 कॅन्डिडेट्सना पास डिक्लेअर केले. या बॅनच्या फक्त एक दिवस आधी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR ने सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर भरतीच्या परीक्षेचे यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आणि बिहारने बॅन करून सुद्धा त्यांचं काम सुरू ठेवलं. CSIR चे चेअरमन आहेत पंतप्रधान मोदी. या परीक्षेतही घपल्याचे आरोप झाले, FIR झाल्या, रेड पडल्या, अटक झाल्या आणि लीक झाले असल्याचे समोर आले. या कंपनीने आधी एकदा पेपर लीक मध्ये नाव आल्यानंतर कंपनीचं नाव सुद्धा बदललेलं. जुनं नाव होतं कॉन्फिसेक प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीने कंडक्ट केलेल्या 2017 मधल्या बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेचा पेपर लीक झालेला आणि तेव्हा विनीत आर्यला 2017 मध्ये जेल सुद्धा झाली. पुढे बेलवर सुटका झाली आणि बेलची जेव्हा मुदत वाढवून घ्यायची होती तेव्हा विनीत आर्यनी कोर्टात आपण मानसिक रुग्ण असल्याचे कळवले. त्यानंतरही अनेक परीक्षांच्या वेळी गैरव्यवहाराचे आरोप होतच राहिले. लखनौच्या राम मनोहर लोहिया मेडिकल सायन्सने नर्सेस रिक्रूट करण्याकरता त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यातही घोळ झाले. पण गमतीचा भाग म्हणजे गुजरातच्या या कंपनीला तरीही वारंवार कॉन्ट्रॅक्ट मिळतच राहतात. विद्यार्थ्यांचं भविष्य महत्वाचं नाही, पण यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणं महत्वाचं असावं. शेवटी गुजरातचा सगळं माफ आहे नाही का?